जय श्रीराम. वेलकम बॅक टू अनदर घन रोस्ट ऑफ बिग बॉस मराठी. एकदम जिंदगीभरचा रिस्क उचलून परत यांच्यावर व्हिडिओ बनवायला आलोय, कारण यांनी माझ्या मागच्या कडक चालणाऱ्या व्हिडिओवर खप्पकन स्ट्राईक मारून माझी पूर्ण लाल करून दिलेली आहे. हे बिग बॉस वाले पण पप्पू सारखं करतील याची अपेक्षा मी कधी केलेली नव्हती, पण जिंदगीत ज्याची अपेक्षा तुम्ही करता ते कधी भेटतच नाही. अमृता कुलकर्णी नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. तिचा 1 लाख सबस्क्रायबर वाला युट्यूब चॅनल उडवून टाकलंय या बिग बॉस वाल्यांनी स्ट्राइक्स मारून. तरी मी परत बिग बॉस वर व्हिडिओ बनवतोय. किती रिस्क घेतोय. रिस्क है तो इक्स है, रिस्क है तो इश्क. म्हणून एकच सांगतो, व्हिडिओ मध्ये पुढे जायच्या आधी व्हिडिओला कचकन लाईक करा, खपकन कमेंट करा आणि एकदम दाबून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे घनश्याम AKA छोटा पुढारी. नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. याला पाहिलं ना की माझ्या मनात एकच गाणं असतं, वाटाण्याचा पाहायला गेलं तर हा भाऊ मोकार लफडे करतोय बिग बॉस मध्ये. पण लफडे करता करता याचे नको लागायला एवढीच फक्त अपेक्षा आहे. कालच इंस्टाग्राम चालता हे वाटाण्याचं गोलदानं माझ्या समोर आलं. बसशी भांडत होता आंघोळीवरून. मला एकच म्हणायचंय, भावा तुला आंघोळीची काय गरज आहे? म्हणजे उगाच ते भांडे धुता धुता तुला पाटीत बुचकळून काढलं तरी तुझं काम होईल. आता छोटा पुढारी एवढी मोठी असतीये, म्हटलं बिग बॉसच्या घरात जाऊन हा कडक पुढार पण करेल. पण आम्हाला बिग बॉस मध्ये गेल्यावर काय पाहायला लागतंय, हा पोरा त्या निक्कूच्या नादाला लागून पुरा संपला, म्हणजे पार संपला. रक्षाबंधनच्या दिवशी या भावानी प्रॉपर तिच्याशी भांडण केलं. म्हणजे कसं, हिनी एवढं राखी नको बांधायला. स्मार्ट. पण तरी तिने बांधलीच. लक्ष बघा ना तो आता राखी बांधून सुद्धा जे हे छोट्या करतोय ना, त्याच्यासाठी आमच्याकडे एक स्पष्ट शब्द आहे, बहीण. ज्या बहिणींना भाऊ नाही त्या बहिणींना मी भाऊ आहे, काळजी करू नका. अरे तू भाऊ आहे त्याचीच तर काळजी आहे. काय त्याचे ते चाळे चालले बिग बॉस मध्ये. एक तर त्या अरबाजची लेफ्ट हँड बनून राहतो, नाही तर त्या निक्कूचा राईट हँड बनून राहतो. पुढार पण पुरं संपलाय. यो झालाय पुकी, एकदम खतम. त्याच्या आई वडिलांची का घरच्यांची एक क्लिप पाहिली मी त्या दिवशी. म्हणे लोक त्यांच्यातलं जे नातं आहे निक्कू आणि छोटा पुढारी मधलं, त्याच्याबद्दल एक अफवा पसरवत आहे. त्यांचं नातं एक भाऊ बहिणीचं नातं आहे. असं गालावर पप्पी बिप्पी. त्या निक्कूला कोणतरी सांगा, हे शेंगदाणा 22 वर्षाचं आहे, फक्त दिसतं लहान. आता जसं अनेक राजकारण्यांसोबत होतं राजकारणामध्ये, की ते खूप मोठे होतात, खूप काही कमवतात, पण बाई आणि बाटलीच्या नादात सगळं घालून टाकतात. तसंच घनश्याम सोबत होणार आहे. म्हणजे यांनी त्या निक्कीच्या नादात पुरं सगळं घालून टाकलं. याची ती पुढारी इमेज, ती इज्जत तर खेर छोड नव्हती. आणि याचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा कुठं पण बोलताना ना भाषण देण्यासारखं बोलतो. माझं अजून पण ठाम मत आहे की याला एखादा राजकीय पक्ष नक्कीच बोलवणार आहे सतरंजा उचलायला. तसं पाहायला गेलं तर भाऊ सक्रिय राजकारणात ऍक्टिव्ह आहे. ऑलरेडी डेब्यू होऊन जाईल या लोकसभा निवडणुकीला. न्यूज चॅनलवर याला उभा केला होता घंटी वाजवायला. आता घंटी वाजवायला घंटा बोलवला होता का घंटा वाजवायला घंटी, यू नेव्हर नो. डीपीला नॉमिनेट केलं आणि कारण दिलं की महाराष्ट्राचे लोक काय म्हणतील, काय विचार करत असतील की छोटा पुढारी गुदगुल्या करतो. भाई मी सांगतो महाराष्ट्रातले लोक तुला म्हणताय चिवताई. कमर हलव मग चाल. आता पार हिल्स घालून चालत राहिला हा. आता नाही का महाराष्ट्रातले लोक तुला काय म्हणताय तेच चिवताई. बाकी पुढारी हा पूर्ण आहे. म्हणजे ते कसं त्यांच्या मनात काय असतं ते कधी लोकांना कळू देत नाही. तसंच याचं पण आहे. आला तेव्हा निक्कीला वहिनी म्हणला, नंतर बहीण म्हणला, आणि आताच्या मनात ऍक्च्युअल मध्ये काहीतरी वेगळंच आहे. बाकी बिग बॉस मध्ये छोटा पुढाऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन एवढंच आहे जेवढं त्याची हाईट. ते कसं वाटतंय ना बिग बॉस मध्ये निक्की म्हणजे एक मामाच्या गावाला फिरायला आलेली बॅडी. यो गावातला कॉर्नियस वटाणा. याचं कसं आहे ना, हा शो नाही जिंकला तरी चालतंय, कारण यांनी जेव्हा निक्कीची पप्पी घेतली ना तेव्हाच हा जिंकला. तर वटाण्याबद्दल मला जास्त काय बोलायची इच्छा नाही. बस करूया आजच्या व्हिडिओला. इतकं बघितलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.
म्हणून घेऊन